ज्ञानेश्वरीला परिपूर्णता. परिपूर्ण म्हणजे जे अध्यात्म स्थळ आहे, जे सुखाची स्थिती आहे, दुःखाचा नाश आहे, या ठिकाणी हरीची भेट आहे, तिथे जन्ममरणाची ताटातूट आहे, तर परमात्म्याचा स्पर्श आहे, तिथे ज्ञानाचा उत्कर्ष आहे. तो क्षण या श्रवणातून प्रगट होतो, प्राप्त होतो. आणि बुद्धीला ईश्वराचा संगम होतो आणि मी कोण आहे चाहून लागते आणि बुद्धी देहातून अलग व्हायला सुरुवात होती. आणि ज्या क्षणाला देह संपतो तो क्षण म्हणजे आत्मवेद असतो. आणि ते वेदामुळे आणि गुरूच्या संगतीमुळं, ओवीच्या ज्ञानामुळे, आपल्या तपामुळं, बोधाचा ईश्वरी असतं ते वेद आहे, संताचा संग ते पुण्य आहे, मोक्षाची जाणीव आहे ते ज्ञान आहे. आणि मी कोण कळतं तेव्हा अध्यात्माचं फल. तेव्हा मी कोण कळू लागतं चित्ताला, चित्ताचा विग्रह होतो, ते अलग होतो देहा. तो बंद होत नाही, नाही होणं शक्य पण नाही. जसं लोण्यातून तू पालक होत तर अग्नीचा संबंध आहे, आणि चित्ताला मी कोण करतो तेव्हा संताचा संबंध आहे. अग्नीचा आणि लोण्याचा संबंध झाला की ते लोणी तुपाला सोडतं बाहेर. तसं जेव्हा संताचा बुद्धीचे संबंध आला तर ते अंतःकरण अज्ञानाने सोडतं बाहेर. जेव्हा त्रिकाळ समूळ नाश होतो, अज्ञानाचा आत्मप्रकाश होतो, संताचा सहवास होतो, अध्यात्माचा लाभ होतो, वेदाचा त्या ठिकाणी फलभाव तयार होतो. साधूच्या संगतीमध्ये ही स्थिती तयार होती. म्हणजे जीवनामध्ये साधू लागतात, बोललो नाही. म्हणून साधूच्या संगतीमध्ये अध्यात्माची स्थिती भोगताना जीवाला ब्रह्मराग होतो, आत्मसुखाची स्थिती तयार होती आणि देह स्थिती जळून राख होती. तेव्हा आत्मानुभूती ती सिद्धाची सिद्ध अवस्थांची स्थिती. सिद्ध पुरुष, महान पुरुष, योगी पुरुष, त्रिलोक्यामध्ये श्रेष्ठ पुरुष, त्यांच्या अंगाचं वारा लागलं तर पाप भस्म होतं, असे सिद्ध पुरुष असतात. त्यांनी नजरेने आपल्याकडे बघितलं तर बुद्धी पावन होती, त्यांना आशीर्वाद दिला तर संसार सुखाचा होतो, त्यांना कृपा जर केली तर अज्ञान जुळून जातो, त्यांना जर अंतःकरणातून दुवा दिली तर संसार सुद्धा बदलतो. म्हणून संताचं महत्व तुम्ही काय सांगणार, आपण काय सांगणार, आपण काय ऐकणार. संताचं महत्व भगवंताला माहिती. म्हणून कृष्ण परमात्मा संताची पूजा करत होते ना, म्हणून तर संताची लाटेचं चिन्ह हृदयावर घेतलं ना विठ्ठलानं. कळत की संत कोणे, ग्रंथ काय, मी कोणे, माझ्यात कोणे, माझं कोणे. ह्या गोष्टीचं अवलोकन केल्यानंतर संत संगतीतून मनाला खरी भक्ती प्राप्त होती आणि मनाची स्थिती बदलून जाते, रामाची ओळख होती आणि बुद्धी रामापासून राहते. ती आत्मस्थिती. देहापासून राहणं म्हणजे देह स्थिती, बुद्धीने देहाला माझं म्हणणं पापाची स्थिती, कर्माकडे जाणं म्हणजे भ्रमाची स्थिती, आणि ईश्वराला ओळखणं म्हणजे ज्ञानाची स्थिती, आणि ईश्वर होणं म्हणजे मोक्षाची स्थिती. कळलं वळण पागल बुद्धी. काय कळतं तिला विचारीला? येडी बाई अंडी घरात सुरू करून तिला सासू कळणं, नवरा कळणं, जाऊ कळणं, कुणीच कळणं. येडी आणली येडी. किती कठीण आहे. तशी बुद्धी वेडी किती कठीण आहे. 25 लोक तर 25 नाते येत पण संबंध वेगळा आहे, आणि एक मेन संबंध वेगळा आहे. तसं ईश्वराचा संबंध मेन वेगळा आहे. टिप्पी मेन स्विच. तर तुमच्या सगळ्या लाईटला, पूर्ण गावाला टिप्पी लाईट येते. टिप्पी उडाली, लाईट गेली. आपल्या कशी
अद्वैतामध्ये येणं आणि स्वतःला पाहणं, ईश्वराची जाणीव उत्पन्न करणं, देहभावांध होणं आणि त्याचा संगम भोगणं, जीव शिव एकत्र येणं, ही संताचा लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ नाव जोडीला. लाभ होतो संताच्या संगतीत, लोभ येतो संसाराच्या संगतीत. तिचं बघितले की हा हा, तिचं बघितले की पुन्हा हा हा करून जी पोळून चालली की ग हा 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 आणि ही त्याचे नाव संसार. श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला ब्रह्मस्थिती प्राप्त होती. ती साधू माऊली माझी गुरुजी महात्मे आमचे, तिच्यामुळं एक स्थान मिळालं, ब्रह्मस्थान. एक जाण मिळाली, आत्म्याची जाण. आणि एक बुद्धी पळाली, अविद्येत पळाली, अविद्या बुद्धी सोडून दिलं तिला, टाकलं बुद्धीनं अविद्येला. का टाकलं? दुःख व्हायला ना मग. का संपवली अविद्या? जन्म यायला ना. का म्हणून अविद्येचा नाश केला? त्या भगवंताचा सहवास भोगायचा ना, जन्म मरणार थांबवायचे ना, मी कोणी समजायचे ना, आत्मारामामध्ये जायचे ना, प्रभूपाशी जायचे ना, त्या परमात्म्याला पाहायचे ना, त्या सुखाला भोगायचे ना, त्या पदावर यायचे ना, त्या स्वरूप व्हायचे ना, अरूप बनायचे ना, ते रूप सोडायचे ना, जडाला टाकायचे ना, वृत्तीला बाजूला करायचे आणि त्या तत्वाशी समरस बनायचं. ते शिव तत्वात्मनी मुंगा. करणं म्हणजे कर्म आहे आणि त्याच्याशी बुद्धीने संगम करणं म्हणजे ज्ञानाचं वर्म आहे. रुद्र करतात त्याला ओळखीत नाही. पोरग पाळलं मोठं केलं ते कसं कळालं निघालच नाही बाहेर काय काय करत ते. लोकांची पोरी आणि बरबाद झाली की पोरग 50 ठिकाणी काम करत होते, वेगळे 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 वेगळे. घरीच ये ना लोकांची पोरगी आणली, त्या मला पोरगच माहित नाही, तसं जीवाला शिवच माहित नाही. मग ती बाई करते वेगळं 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 कार्य. नाही कळलं तो काय धर्माने वागतं हे समजून घेत जावं आणि अधर्माला टाळून त्या पोराला नीट करावं. ती माय आहे, त्याच बेकार माय आहे, ती बाई बेकार. ते शब्द कडू असतील, तुम्हाला कडू आहे, आम्हाला नाही. पाप येत असेल तर घप भ्रष्ट होतो पापानं. 4 पैसे कमी कमव पण चांगल्या पायाला ये. धर्मानं नान, अधर्म सोड. तुम्हाला बघून काय फायदा? कलियुग आहे. करोडवारीमध्ये एकच 2 गोळीवर लागते आणि 2 किलो सोनं जर बँकेला लागते लॉकर. ठीक आहे, कशाला पाप करायचे मग? सोनं लॉकर, तुझ्या मनाला आरोग्याचं लॉकर करायचे आम्हाला लॉक. म्हणून त्या जीवनामध्ये कसं वागावं आणि धर्मनिष्ठ कसं बनावं, अधर्मातून कसं निघावं, ब्रह्मस्वरूपात कसं थांबावं, आत्मलिंगाला कसं भेटावं आणि शिवस्वरूप कसं व्हावं हे श्रावणात जावं म्हणजे कळतं. स्वरूपात श्रावण म्हणजे त्याची भेट शिवतत्वाच विश्वनाथाच. ज्याला पटत नाही ते घेऊ नका बघा, नाही तर माझं काय जबरदस्ती नाही. महात्मे होऊन गेले पुण्यवान स्वर्गामध्ये कुठं कुठं गेले असतील बिचारे, तर तुमच्या पुढच्या संततीनं त्याला नरकात घेऊन टाकू नका. एवढं तरी नीट वागा. लुप्त पिंड का क्रिया इथं वाचत नाही, मा तिकवत त्याला बघू नये.
ते माझा आहे म्हणू नये, त्याचा संबंध मी करू नये, त्याचा बात करायला शिकावं, आबाधित चैतन्याकडे राहावं, मी कोण हे कळावं आणि अंतःकरणाचं अहम पळावं, चित्त शुद्ध व्हावं, त्या बुद्धीनं पांडुरंगाला लिंगण द्यावं. कशाला द्यावा लिंगण? लॉकर लावे बँकेच्या, देतच की गवा लॉकर मध्ये गेल्या येतच ना आपण. पालखी गेले ते एटीएम बँकेच्या नोटा आले, मला हे बघ माझ्या बस येते बिना बिना नंबरचे बिना कार्डाचे गाडीवर लक्ष्मी बी चंचल ते नाही. ते किती पुढे राहील, कवा जाईल सांगू, कवा जाईल? पाप झाल्यावर राहील. तुमच्या घरातला पापाचा साठा वाढला की लक्ष्मी कटाप. म्हणून सांभाळा पापाला, पुण्य वाढवा, धर्मानं राहा, घरातला धर्म बंद करा, संस्कार चित्तात चांगले पेरा लेकराचे, चांगली घडवा पुढची पिढी, तर पृथ्वी टिकल काही दिवस, नाहीतर काही नाही. मग किल्लारी माहिती की नाही? किल्लारी विस्फोट करते. हो माऊली. लिमिट चित्रामा येईल ना जमिनीत, रामाला टाकून सीमा झाली. तिने लवकुशला सोडलं, रामाला बी सोडलं. चित्त आली, चित्त गेली. नग म्हणली म्हणा राम पण. ज्या ठिकाणी युपी मध्ये गेली जमिनीत जाताना राम पळाले, तिचे केस हातात आले, मध्ये झडप झाली, केस बाहेर राहिले. त्या ठिकाणी गवत येतं हिरवं हिरवं मऊ मऊ बारीक बारीक केस करतं, तर म्हणजे सीते की बाळ अजून गवत होत तिथं. जाऊन बघा युपी मध्ये. रामाला मग सोडलं रामाला, संप्रतीला सहन नाही तो छळ, डबल वनवास. आधी 12 वर्ष पुन्हा लवकुश सगळ्यात पुन्हा डबल राहायचं कशाला? म्हणजे कार्य झालं, लवकुश दिले त्यांना, रामायण संपलं. त्यांना रामायण जाऊन सांगितलं अयोध्येत लवकुशानं जायची वेळ आली, चालले. ते रामाला पण मध्ये पण अडकले नाही, राज्याला पण बोलले नाही, लवकुशासाठी थांबले नाही. ती सीता, ती बुद्धी कुणासाठी थांबत नाही, ती ब्रह्मबुद्धी. ती सीता रामकृष्ण साठी थांबली, न राज्याला बोलली, न दागिन्याकडे पळाली नाही. जिथून आली तिथं गेली. तशी बुद्धीच्या रामापासून पकड झाली तर रामरूप झाली. पुढे रामायणाचं कळून आम्ही काय आवाजात नाही तिकडे त्या बहिरंगाकडे, पण कधी कधी ऐकण्यात वाचण्यात असतो आपले साधू, कधी कोणते ग्रंथ, कधी ऐसे वेद वेद पणेसे पडेने का जयाचे त्रासे, या देह मिळसे अंताचे. त्यानं बरं आहे ना, मी देह नाही आहे ही अनुभूती कधी तयार होती? मी ब्रह्मस्वरूप आहे ही स्थिती वृत्ती केव्हा मुक्ती? त्या गोष्टीने सांगितलं. वेदगत पुणेग्रास. वेद म्हणजे जो विषय, वेदक म्हणजे जाणणारा. हे जे व्यवहार असतो, जाणणं आणि जाणीव आणि जाणण्याचा विषय, सगळा जर एकच झाला, संपला, तो प्रगटला, व्यवहार थांबला, त्रिपुटी बाधित झाली, संपुष्टी प्रगट झाली, अविद्या निवृत्त केली आणि बुद्धी परमात्मा तत्वामध्ये विघ्न गेली, तेव्हा आम्ही टाकायची. मी देह कुठं? मग अभिमान नाही देहाचा, संबंध नाही जडाचा, अनुभव नाही दुःखाचा, व्यवहार नाही मायेचा, स्वीकार परमात्म्याचा आणि ऐक्यता तत्वाचं. करू बी नाही. लक्षात ठेवा. वर्म होई काय सांगते, काय वेगळं झालं, आज वेगळं झालं. आले की नाही बोला? माऊलींचं ज्ञान सागर, थंग सागरासारखं. किती उपसा कमी पडत नाही सागरात.
सागर असतो का पाऊस नाही पडल्यावर? संतांचं ज्ञान हे फाट आहे सागरासारखं, ते आटत नाही. आता कुठे झाला? आणि आकाशे जेथे जेथून जाईजे तेथ असे भरून म्हणून ठेले कोंडोणी आपे आप म्हणून ठेले कोंडोणी आपे आप. जेव्हा बुद्धी चिंतनामध्ये चिन्मयता असती, माऊली मुली येत असते, माऊलीचं प्रेम असताना करण्याला तेव्हा ओबी चित्तातून जायला तयार नाही, ती जात नसते. जसं आपण एखाद्या मंत्रीकडे गेलो, 1 घंटा बसायचं म्हणून ठरवलं, आपण 4 घंटे बसतो. बसतो की नाही? जिव्हाळा आहे तिथं, आपले पण आहे, पण आपण टाइम बघत नाही. तसं बुद्धीला भगवंताचं जेव्हा प्रेम येतं, मग ती त्याच्या सोबत राहते, तिला पुन्हा देहाकडे आवडत नाही ना. जेव्हा देहाचं प्रेम आहे तेव्हा भगवंताकडे जावं जातात येत नाही, जावत नाही काय. जेव्हा धड्याचं प्रेम आहे, धड्याचा संबंध आहे, इंद्रियात विकार आहे, तर ती ईश्वर सोबत नाही. मग ईश्वराला रुद्र करा का भद्र करा, का भद्र करा, काही विकार तिथं ओळखतच नाही. जाईल कशी तिथं? ओळखल्यावर जाईल, कर्माने त्याला पाहिजे वर, पण तसा तो नाहीच. काय पाहती? ज्ञानानं तो कळतो, संतामुळं परमात्मा मिळतो आणि व्यवहार बाजूला सरकतो. बुद्धी आत जाती, व्यवहारासोबत राहत नाही, परमात्म्याला सोडत नाही, व्यवहारात अडकत नाही, सुख दुःखाला धरत नाही आणि त्या तत्वातून परत करत नाही, तो ब्रह्मवेत्ता. काशी जेथून जेथे जेथून जायचे ते असे भरून आकाश. जिथून निघालं तिकडे जायला, तर तुम्ही आकाशच येते. निघ जायला फिरायला निघालं विचार बरं, निघ तिथे जाऊन थांबलं तर तिथे आकाश, जिथून निघालं तिथे आकाश. असे भरून व्यापक आकाश म्हणून ठेले कोंडोणी आपे आप. गच्च भरलेले मीच आहे, आपोआप त्याला आकाश या कळायला. तसं बुद्धीला सगळा मीच आहे हे आपोआप कळायला. किती छान माऊली. माऊली पावन मान तीर्थ असावी, चंचतन असावी, तीर्थ असावी, धैर्य धैर्य तीर्थ. अस्थिर अस्थिर म्हणजे चंचल, स्थिर म्हणजे निश्चल. पण त्या स्थिर प्रकरणामध्ये त्या ईश्वराचा संगम होतो, त्याची जाणीव सुरुवात होती आणि देहासाठी बंद होती. ही खरी आत्मस्थिती, खरे. प्रभूची प्राप्ती, कोणाची विरक्ती, परमशांती, ही भगवंताची स्थिती, ज्ञानी महात्म्याची स्थिती. परमशांत शांत असतो तो. बायकाला वाटतं शांती वाट म्हणला की शांती शांती झाली का तू शांत? नाही ना, बोलत असते शांती शांती. शांती वाट म्हणला नाही, मला पाठ झाला, अजून तरी शिंडी वर गेली मग तुझी. मला शांती पाठ आहे नाही ना, मग पाठ करून काय पाठ? तुम्ही पाठाचं भूषण आम्हाला सांगत जाऊ नका. शब्द आहे पाठ म्हणजे, अनुभव नाही. सुखाची सावली आहे, इथं वेद आहे, प्रत्यक्ष परमात्मा त्याचा स्पर्श आहे का? काय स्पर्श तुला? पाठ काय म्हणते म्हणू नको, तो वेळ घाल नको तुला मातीत, म्हणूच नको शांती पाठ. कोरदाणी वाणी त्यांच्या आवाजामध्ये एक लय, संस्कृत मध्ये एक लयत असत, एवढी आपल्याकडे नसते. कोणतं वरदान आहे ते? त्यांना भाऊ देऊन म्हटले, पण सध्याच्या बामणाला का पूर्वीच्या एखाद्या भेटेल सापडत विचारत, आता तुझे भ्रष्ट बामटावे तो तेची आहे स्वभाव, तैसे जे ते करावे, तो तेची आहे स्वभाव. ज्ञानी महात्मा त्यानं जे जे केलं ते रूपच आहे, त्याच्यावर निवडणं नाहीच आहे.
मग कोणी कर्मी वेष्टावे करते कोणी तुझी मी काय ते मला तुम्ही सगळं मीच आहे. मग माझं कोणतं कर्म मला वेष्टणारे मला संबंध करणारे आणि खरं मला मी चिटकणारे नाही. सगळ्यात मीच आहे सगळा मीच आहे सगळ्यात मीच सगळा मीच दिसते मी कर्म मी सगळं मी म्हणजे भिन्न काहीच उरत नाही. फक्त कर्माला अंगावर लावून कशाला येईल नाही. ते बोलवा तर कळलं तुम्हाला बंद कुठे लवकर कळत नसतं. तैसे जे तेने करा तेने म्हणजे ज्ञानी बातम्या त्याची आहे स्वभाव तर पण मीच माझ्यासोबत असते माझ्यामुळेच ते कर्म होत वेगळं कर्म पण नाही. मा कोणी कर्मी निष्ठावे करते कोणतं कर्म मला कर्तेपणा बनवते नाही. कर्तेपणाचं मला वेष्टन लागतं का नाही. मी आहे तर कर्म आहे तो पण मी आहे कर्म पण उरलं. ब्रह्मा परब्रह्म ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना ज्योताने म्हणतो ना श्लोक आपण हे कर्म तिथं त्याच्या गाठीच्या नाव झालं त्याच्यामुळे प्रगट झालं त्याच्या सत्तेवर झाला तिथं त्याचा विलय झाला. कर्म कुठं बाजूला गेलं तर सगळ्या व्यापक सत्तेवर कर्म होतं त्याच्यावर भिन्न होऊ शकत नाही. तर मला सुद्धा राहतच नाही तिथून प्रगट झालं ते विलय झाला. कर्माला कोणी धरलं कर्मासंबंध कोणी केला ते आला राहतच नाही माझ्या विना होतच नाही. कर्माचा भाव प्रगट होतच नाही म्हणून मला कर्तेपणा येतच नाही. त्याला ज्ञान झेपत कळत पचत अनुभवत आहे. त्याची मंद बुद्धी ज्याचा अतिपाप अतिचंचल आहे त्याचा तमोगुण आहे त्याला ज्ञान झेपत नाही पचायचा विषयच नाही. थांबवावं संपवावं रजाला झाडावं आणि सत्वाच्या पुढे सरकावं सिद्ध सत्व म्हणा. गुन्हावणी नका राहावं व्यवहारासोबत नका जा देहाला नका पाहू सगळं बंद व्हावं त्याला ज्ञान चिंतन म्हणतात. व्यवहार गुणाचा आहे आणि मी त्याचा आहे. व्यवहार माझा नाही कर्तेपणा उगवतच नाही. व्यवहार माझा नाही कर्तेपणा उत्पन्नच होत नाही. कुणाचा आहे गुणाचा. मी कोण आहे गुणाच्या पुढे कर्म बाधा करील का नाही माऊली. त्याला बोला नाही माऊली. ऐकलं का निघालो. पुढे जायला संत लागतात वेळ लागत नाही. हो माऊली. कशाला काय लागतं ते मी कळणार. तहान लागली भाकर खाली जमत का नाही. पाणी भूक लागली भाकर झोप आली उशी भांडण आलं तर मगून गावाने सटकली तुझी आता मगून शिकली. विटाळे तुला विटाळे सदा गदा तू सदा विटाळात आहेस. चवळ्याचे कपडे घातले तरी दान धर्म केला तरी मनातून पुढे जायचं सत्वगुणात राहायचं शांत व्हायचं निशब्द बनायचं वृत्तीला सोडायचं अनुभवाला जोडायचं तत्वाला पकडायचं अनुसंधानात राहायचं सोहम व्हायचं आणि मग जगायचं. टीव्ही कुठली डोळे तुम्ही कर ना थोडा 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 संपून टाकू ना. दूध वाटून बी संपन ज्ञानेश्वरी बघून बी जाईन. मग कोणत्या जन्मात घालतेच माता मग
सांग बरं कवा टाकतीस? सांग तारीख, सांग वार. नाही माऊली, आत्ताच टाकायची. असतील नको संसाराचा अभाव चित्तावर नको. खोट आहे ते. त्यासाठी काय करते तू? वाच खऱ्याला बघ, शांत हो. जेव्हा चित्ताला, मनाला, बुद्धीला खरं कळतं तर खोट बुद्धीतून बाहेर जात. त्याला बघून तोंडाला पाणी येत नाही. कारण मिथ्या तो पटलं, वेदाचं नातं सुटलं आणि मन ईश्वराला खेटलं. मग काय आहे काय नाही, कोण तुझं कोण माझं, संपला विषय व्यक्तीचा. ती पदार्थाचे घडत नाही, ती देहात अडकत नाही, ती विषयासाठी थांबत नाही, भगवंताला सोडत नाही, वेदापासून सरकत नाही, वर्ण सोडत नाही, धर्म टाकत नाही, अधर्म कडत होत नाही, प्रभू पासून भिन्न राहत नाही, तो ब्रह्मविद्ता. पासून तुम्ही पण आम्ही पण हो थोडं अवलोकन करा. कालच्या विषय कसा होता, आजचा कसा आहे. सारखा आहे का? वेदाची चिंतन घे. त्याचा लिहिली ना माऊलीनं. तुला का फोन आलता का माऊलीचा? नेमन होतेची आहे स्वभावे, मा कोणी कर्मी निष्ठावे, करते पणे मा कोणी कर्मे निष्ठावे, करते पणे. ते कर्माचं निष्ठा आमच्या बुद्धी लागतच नाही, करते पण आम्हाला होतच नाही, कर्मामध्ये मन राहतच नाही. कारण ते मन कर्माला ओलांडून अकर्ता झालंय, भगवंताला जाणून भगवंत झालंय, देहाला सोडून अतीत गेलंय, कुणाला तोडून पुन्हा तीच झालंय. ते कर्म केले का? नाही. करतेपणा होतो का? नाही. कर्माचे लक्षण लागतं का? नाही. हा संवाद आहे आधीचा आमच्या विष्णू परमात्म्याचा संवाद. काय लिहिलाय त्या शब्दामध्ये येतं का? काय समजतं का? दोन शब्द बोलले मग काय झालं? खोल भाग आहे. करते पण कोणतं बोलतात ज्ञानोबरा असं ना, करतेपणाचं टोपली घेऊ नको डोक्यावर. करतेपणा व्यक्त देऊ नकोस. करतेपणा गेला त्या करतेपणा येतो, आणि या करतेपणामध्ये कर्म झाल्यावरती बुद्धीला शिवत नाही, पाप पुण्य उत्पन्न होत नाही, त्याचं खातं बनत नाही आणि प्रारब्ध वाढत नाही. तुझं मन माझ्यापासून सरकत नाही, देहभाव उत्पन्न होत नाही, आणि चिरकाल शांती तू भोगल्याशिवाय राहत नाही. तुला संसार काहीच करत नाही. तो आपल्या हृदयात प्रगटतो, त्याचा संगम होतो, मन हरी 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 होत. आता काय करते मान? आता कोणतं कर्म करती? कोणतं कर्म राहिले तुला हरी प्रगट झाल्यावर? आईचे गगनामध्ये ठाऊ, नोहेचे समुद्रा प्रवाह, नुठीची ध्रुवा जाओ तैसे झाले. नुरीची गगनामध्ये ठाऊ, तो पण काय? तेच आकाश आहे. आकाशाच्या जगात काहीच नाही, तर ती पोकळीच आहे. लोहेची समुद्रा प्रवाह, समुद्राला प्रवाह नसतो, वाहत नाही, तो स्थिर आहे. त्याची जे काठ आहे तो ओलांडत नाही. समुद्री रेखा न ओलांडावी ही आज्ञा कृष्ण परमात्मा बोलतात. पर्वती जागा न सोडावी, पर्वत जागा पडत नाही. समुद्र रेखा माझा रेखा ओलांडत नाही, ही आज्ञा माझी कृष्ण परमात्मा बोलतात. माझी आज्ञा पर्वत जागचा हलत नाही, समुद्र रेखा ओलांडत नाही, मी आज्ञा माझी. मी आज्ञाकृत पंचभूताला वीस पंचमहाभूत पण माझी आज्ञा ऐकतात. आणि जीव, तेव्हा जीव रे ते बघ तूच. मला काय सांगतो? पृथ्वी माझी आज्ञा मोडत नाही, जीवात्मा आज्ञा धरत नाही. किती पाप आहे ते कळत का नाही तुम्हाला? मला गावात जायचं, कसं होईल? गाव राहील का? ते म्हणलं नाही, आज गावातच जाऊन यायचं करून, काटाच्या गावात. ही आज्ञा माझी.
काय त्याची लीला, ते काय काय करते माहित नसतं आपल्याला. आपण तेवढं कळतच नाही बुद्धीला आपल्या, काहून कळत नाही? तिनं जन्मोजन्म संसार केलाय, पाप पुण्य केले आणि कर्मात थांबली. तिने फक्त कर्मच केले थोडेफार, आणि आता बी कर्मच पुन्हा जिवंतपणे बी. तेव्हा कर्मातून कधी यायचं निघायचं? उपासनेत ककडे कवा जायचं? उपासनेच्या नंतर ध्यानामध्ये कधी राहायचं? संताला कधी भेटायचं? ग्रंथाला मन कसं जोडायचं? आणि भावाला कसं भोगायचं? आणि भावाला कसं बंद करायचं? हे इथे श्रवणात आलं शिकायचं. होत आहे. चला, ऐनी अहं रती भाव जयाचा बोधी झाला वाव. अहं रती भाव मी देहाचे बुद्धी देहालाच पाहती, देहाकडेच राहती, देहाचा संबंधच भोगती, देहालाच मी म्हणती. अहं भाव असतील आता पुढे आहे. ऐसेनी अहं गती भाव जयाचा बोधी झाला वाव. ज्याचा अहंभाव बोधामुळे वाव झाले, मिथ्या ठरला, संपला, तो ज्ञानी असतो अर्जुना. तो माझ्यात असतो, मी त्याच्या सोबत असतो. तो कर्म जरी केला तर वाटत नसतो, त्यानं काही जरी केलं नाही पाप लागत नसतं, कारण त्यानं मला एकरूप झालाय, त्याचं चित्त चिन्मय केलंय, तो माझ्याशी एकरूप झालाय. त्याला कर्म कशाला? त्याला अनुभव, त्याला माझा स्पर्श, हे वेदाचा उत्कर्ष. ज्ञानाचा सारांश म्हणजे माझी भेट, वेदाचा फल माझा संबंध, गीतेचे स्वारस्य म्हणजे बुद्धीला माझा लाभ. कळाला अर्जुना? हो देवा. रामकृष्ण हरिताई. साष्टांग सद्गुरु. जन्म मृत्यू संपणा, बुद्धी भगवंता तुलीन करणं, अज्ञानाचा नाश करणं, आत्मप्रकाशात येणं, संतांची संगत होणं, बोधाचा बाण घेणं, अज्ञानाला भस्म करणं आणि ईश्वराचा संपर्क भोगणं. हे वैभव आहे आयुष्याचं. ज्ञान ही संपत्ती आहे आणि गुरु ही शक्ती आहे. हृदय हे भक्ती आहे आणि वेद परमात्म्याची प्राप्ती आहे. याला म्हणतात तारक. उठलं झालं भेटलं, ते भेटलं माकडे. तुला बुद्धी मध्ये सापड देऊ देऊ, तुला सोडवलं कोणी? संतान. उठवलं कोणी? त्या वैभवानं माईत, ते त्यांना दिलं. ते तारक. गा 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 गा. अडकायलीस की मधी मधी मधीचा शेंडीचा गाठ. म्हणून खरे संत असतात जगात तारक, खरे ग्रंथ असतात अविद्येला मारक. दोन गोष्टी महत्वाच्या जगात, एक संत आणि एक ग्रंथ, एक वेदांत आणि श्रवण. एक तारक आहे तुमच्या कुळाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या आयुष्याला धन्य करणारे. हे धन किती कुठे येईल, किती राहील, कुठं जाईल, त्याच्याला का मोक्ष होईल का? नाही बाप्पा. हे धन मोक्ष देत. हे मन संताकडे जात, त्या मनाला त्याची ओळख होती. ते मन रामापची येत आणि पुन्हा बोधानं तद्रूप होत. हे धन आमच्या गुरुचं वैभव त्यांना आम्हाला दिलं, नाही आम्हाला लेखन केलं, वरच्यावर दिलं. हे तुला बुडविलं भौतिकात आणि उडविलं ज्ञानातून. किती ज्ञान देणार आहे का? येतो माहितच नाही. अष्टांग दंडवत माऊली. अजून अहंभाव आहे ना? हो देवा, सदा आहे ना. हो, तुलाच अहंभाव असतो देवा. ज्याच्या बुद्धीमध्ये अज्ञान आहे, ज्याच्या सोबत माया आहे, त्याच्या संबंध जडाशी आहे, त्याच्या पुढे अहंभाव, त्याच्या संबंध तुमच्याशी, त्याच्यामध्ये सोमभाव. मग अहंभाव कधी जातो अर्जुना? पृथ्वीपटावरच कधी परमात्म्यात परमात्म्याची जाणीव तयार होते, जाऊ लागते. तोच आहे, तोच आहे.
जगत नाही जगत नाही. देह मी नाही देह मी नाही. देहाच्या संबंधाने दुःख आहे आणि देहाच्या स्पर्शानं विकार आहे. देहाचा मोह आहे. त्यामुळे मोह तयार होतो देव आणि संतामुळे मोह जातो, नष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो, विवेकाचा जन्म होतो, भगवंत प्रगट होतो, बुद्धीचा संगम होतो, हे रामय हे कळतं आणि बुद्धी आवडण्यातून बाहेर येते. परमात्म्याचा स्पर्श होतो, तिथे मुली एकरूप होती, तेव्हा समभाव होतो आणि देहाशी होती समभाव होतो. कळाला ना? यस. दयाचा बोधी झाला अंकृती. मी कर्माचा करताय अहंभाव जागा असतो, पण बोधानं वाव झाला, मिथ्या ठरला. मी कर्म नाही, कर्माचा करता पण नाही, क्रिया माझ्यामुळे नाही, मी ती क्रियेला पाहणार आहे, मी द्रष्टा करता कोण आहे. मग देवा गुण प्रकृती ती विना प्रकृतीमध्ये गुण उत्पन्न होता का गुणाचा संबंध नाही. माया त्या बुद्धीला भगवंताकडे नव्हतेच नाही, कर्माकडे होती आणि तीच माया ज्ञानानं वरती आणि जीवाचा उद्धार होतो. कर्मातून माया बाहेर येतं आणि कर्म भिन्न होतं, बुद्धीतून बाजूला जातं आणि बुद्धी रामात उली नव्हती ही ज्ञानाची स्थिती. मग कर्म करून तो करताय आणि तो भोग भोगना भोगताय, कारण तो माझा हाते कर्मात नाही अर्जुना म्हणून वाव त्याने मिथ्या केलं कर्म करोनी संसार वाव तुरुपियांता ठाव मोय अध्याय पत्रावा. हो त्यात व्यक्ती वाव सांगितला तसा बघत नाही. तरी देहा जवळील वाहू तव आती करणे. देहाचा निर्वाह व्हावा लागतो ना, हो देवा. म्हणून जोपर्यंत देह आहे ना तोपर्यंत कर्म होत राहतात, पण कर्म बुद्धी जेव्हा सोडती आणि नारायणा मन जुटत तेव्हा कर्म तुटत. किती छान कर्म होतात पण कर्मात मन कर्माचा करतेपणा नाही, कर्माचा फळाची आशा नाही पण भोग नाही, भोग नाही म्हणून वासना नाही आणि वासना नाही म्हणून पाप पुण्य नाही, कारण तो माझा हात आहे म्हणून पाप पुण्य उत्पन्न होत नाही. तो जर कर्मात आहे तर पाप पुण्य वाचून कर्म होतच. लिहून ठेव. होत आहे. ज्यानं मला जाणलं नाही ते कर्मात गेला तो पाप पुण्यात गेला. म्हणून मला ओळखावून कर्म करावं, मला जाणावून कर्मात मरावं, असं कोणी करतच नाही देवा. गुरु देवा त्याला मी माझ्या जाऊ देतच नाही. ज्याला माझं ज्ञान आहे तो कर्मात राहतच नाही, ज्याला अज्ञान आहे ते कर्मातून बाहेर येतच नाही. वाव ग्रंथाविना सुपत नाही, अभेदाविना त्याची प्राप्तीच नाही. काय मात किती बोला दगडाला दगड तसेच निगरघट परिणाम नसतो. अधिकार तुम्ही असतो बेटा, अधिकार. हो माऊली. वादळी वादोनी श्री तरी तो डोल रुती उरे का सेल्ले तृतीरा एका पुरे वेचलेनी. वारा वाहतून थांबतो. वारा वाहताना झाड हलते लपलाप लागते, पण वारा वाहन जरी थांबलं तरी झाडाचं हल्लं थांबायला वेळ लागतो. तुला हो देवा. वारा आला झाड हल्लं, वारा बंद झाला पण झाड थांबायला वेळ लागतो, ते हल्लं चालूच असत. एखाद्या वाटेत कापूर लावला देवाला, कापूर संपला पण कापूर वाटेमध्ये कापूर राहतो निरंजनामध्ये, त्याचा वास काही काल येतोच. बरोबर आहे ना? हो देवा बरोबर आहे. अगा मावळणी अर्थे संध्येचे भूमिते ज्योती दीप्ती कौतुके नवचे राहुले गुणाचा भूमी लोळवणी गेले श्री गुरु ज्ञानदेव स्वतःच ध्यान हे वगैरे शिवाचं लागण त्यांची फोटो बघा योगातला, डोळे बंद
एकाग्र असतात ते.